नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचं आपलं सेशन कशावरती होणार आहे. आजचं आपलं जे सेशन होणार आहे ते होणार आहे सोमवार मध्ये मार्केट ओपन होणार आहे. त्यासाठी आपला काय व्ह्यू राहिला पाहिजे. माझा वैयक्तिक काय व्ह्यू आहे, कसं मार्केट चालू शकतं, काय होऊ शकतं, राईट. इथे मार्केट आलं तर काय करू शकतो, कोणता सपोर्ट आहे, कोणता रेजिस्टन्स आहे, राईट. मार्केटमध्ये एफ आय काय बोलतोय, DI काय बोलतोय, इन डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी एकच विनंती आहे, व्हिडिओ फर्स्ट टू लास्ट पर्यंत पूर्ण बघायचा, त्याच्या नोट्स काढायच्या. डेली मी देतो जे व्हिडिओ, पण जे मार्केट बिहेव करतं त्यामध्ये मी देतो तुम्हाला. पण ते व्हिडिओ अगदी शॉर्ट अनालिसिस असतं. पण हे जे रविवारचं येतं त्यामध्ये इन डिटेल पूर्ण अनालिसिस असतं. काय व्ह्यू राहायला पाहिजे, कुठे सपोर्ट घेऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स घेऊ शकतो, काय प्राइस ऍक्शन काय बोलतंय मार्केटचं, इन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. ओके. फर्स्टला बँक निफ्टी घेऊया. पण बँक निफ्टी घेण्याआधी ग्लोबल मार्केट काय चालतंय ते दाखवतोय. बँक निफ्टी याच्यासाठी घ्यायचंय, कारण अँकरची भूमिका सध्या बँक निफ्टीच करते. त्यामुळे निफ्टी फिफ्टी वर चालली. नाही तर आयटीचे जे हाल चालू आहे ते भयानक आहे. आयटी काय निफ्टी फिफ्टीला अप साईडला जाऊन देत नाहीये. बघा, आता सर्वात महत्वाचं जर बघितलं तर यूएस मार्केट. आता यूएस मार्केटमध्ये काय चाललंय, त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे डाव जोन्स. काय बोललो होतो डाव जोन्स मध्ये, राईट. तुम्ही बघू शकता, सर्वात इम्पॉर्टंट आहे, 1 तासाची टाइम फ्रेम लावतो, त्यामध्ये डिटेलमध्ये समजतं. काय बोललो होतो तुम्हाला, हा सपोर्ट आहे. ओके, कोणता, 50,101 चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बघा तुम्ही, पहिले एसएल हंट केले, एसएल हंट केल्यानंतर काय क्वालिटी प्राइस ऍक्शन घडली यार. यांना प्राइस ऍक्शन एकदम इन डिटेल मध्ये ऑफ साईडला गेली. आणि सेम तेच आहे. बाकी काय, जर आपण बघितलं नॅसडॅकचं, नॅसडॅक मध्ये काय चालू आहे बघा. काय बोललो तो, सपोर्ट आहे इथे. सपोर्टला मार्केट टेस्ट करायला नक्की येणार. काय थोडं व्यवस्थित टेस्ट केलं, ते थोडंसं खाली आलं. हे बघ, इथे एसएल हंटिंग आहे. तर एसएल हंटिंगला मार्केट टॅप झालं, एसएल हंटिंगला टॅप झालेलं वन साइड मुवमेंट बघू शकता तुम्ही. तर मोठी टाइम फ्रेम लावली तर इन डिटेलमध्ये दिसत. न्यूज काय चालू होत्या, न्यूज काय सांगताय की मार्केट सेलिंगला आहे, सेलिंगला आहे, युएस इराण वार आहे. मार्केट असं चालत नाही. मार्केटचा मूड मॅच करणं खूप खूप कठीण आहे. खूप प्रॅक्टिस लागते, खूप प्रॅक्टिस लागते, त्यावेळेस मार्केटचं बिहेव समजतं, राईट. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ते देतोय, तुमची सायकोलॉजी इन डिटेलमध्ये व्यवस्थित बिल्ड करतोय. सो तुमचं काम काय राहतं, फक्त व्हिडिओ बघायचा, इन डिटेलमध्ये बघायचा, त्याचं व्यवस्थित अनालिसिस करायचं. ओके, बस एवढं तुमचं काम आहे. जर तुम्ही डाव जोन्स बघितलं, काय झालं, काय क्वालिटी, किती क्वालिटी प्राइस ऍक्शन घडली. काय तुम्हाला जर माहित नसतं प्राइस ऍक्शन काय, मी सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर जायचं तो व्यवस्थित बघायचा, त्याच्या नोट्स काढायचे. अजून एक व्हिडिओ त्याच्यावर नक्की बनवून मी, एकदा प्राइस ऍक्शन समजली ना, तर हे काही नाही, आयसीटी वगैरे बकवास गोष्टी हे तुम्हाला इझी मध्ये समजून जातं, राईट. स्मार्ट मनी वगैरे सोप्या गोष्टी आहेत, खूप अवघड नाही. लोकांनी त्याला खूप क्रिटिकल बनवलंय. ओके, असं काही नाही. आता हे बघा, व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडली, त्यानंतर व्यवस्थित मार्केट टॅप झालेलं, लिक्विडिटी स्वीप झाली, लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर डाव जोन्स मध्ये सुद्धा एकदम स्ट्रॉंग होईल. एशियन मार्केट बघितलं, एशियन मार्केटमध्ये बघा, जपानची 225 काय दिसतंय, तेच आहे, बाकी काही नाही. व्यवस्थित टॅप होणार, टॅप झालेला परत एक मुवमेंट, काही इतका अवघड याच्यात तर नाहीये काही नाही काही. त्यानंतर हँगसेंग, हँगसेंगचं पण तेच आहे, व्यवस्थित सपोर्ट घेतलंय. हा एक झोन आहे त्याचा, जर बघितलं आपण, तर हँगसेंगचं देखील हा एक झोन आहे, झोन मध्ये मार्केट आहे. जोपर्यंत या झोन मध्ये मार्केट टॅप होत नाही तोपर्यंत अपसाईडला मुवमेंट येत नाही. पण त्याने पण क्वालिटी मुवमेंट दिली. ओव्हरऑल एक क्वालिटी मुवमेंट आपल्याला बघायला भेटली पूर्ण जगातल्या मार्केटमध्ये. त्यानंतर टीम बघितलं तर इथे सगळीकडे जातो मी, तुम्हाला पॉझिटिव्ह व्ह्यूज बघायला भेटणार. आता जाऊयात इंडियामध्ये. अगं इंडियामध्ये काय चालू आहे, आता इंडियामध्ये म्हटलं तर सर्वात महत्वाचं बँक निफ्टी. कारण बँक निफ्टीनेच अँकरची भूमिका बजावली आहे. नाही तर जे चालू आहे मार्केटमध्ये, ज्या प्रकारे निफ्टी फिफ्टी बिहेव करते, निफ्टी फिफ्टीला वर नेण्याचे काम सर्वात महत्वाचं बँक निफ्टीच आहे. कारण बँक निफ्टी बँकिंग सेक्टरचं तुम्हाला बोललो होतो, आरबीआय पॉलिसी आली, आरबीआय पॉलिसी पॉझिटिव्ह आहे. लोकांनी त्याचं चुकीचं इम्पॅक्ट घेतला. युट्यूबवर तर काय चालू होतं की मार्केट सेलिंगला जाणार आहे, सेलिंग जाणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. असं होत नाही, राईट. मार्केट इतकं सोपं आहे का, लगे तुम्ही लोक म्हटले सेलिंगला देणार, सेलिंगला जाणार. न्यूजवरती जर मार्केट चालायला लागलं तर प्रत्येक जणालाच मार्केट समजत, असं नसतं. मार्केटसाठी तुम्हाला व्यवस्थित मार्केटची प्राइस ऍक्शन समजणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये एक्सपिरियन्स लागतो. एक्सपिरियन्स प्लस तुमची सायकोलॉजी खूप स्ट्रॉंग लागते. ओके, सायकोलॉजी स्ट्रॉंग असल्याशिवाय
तुम्ही काही करू शकत नाही. त्यासाठी आधी तुमची सायकोलॉजी व्यवस्थित करा, मार्केटमध्ये काय चालू आहे ते बघत जा. त्यानंतर त्यानंतर व्यवस्थित डिसिप्लिन कळेल. डिसिप्लिन समजल्याशिवाय मार्केट समजत नाही. राईट. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं तुम्हाला त्यावरती बोलतो. तर बँक निफ्टीचा काय विषय, एक मिनिट इंडिकेटर काढतो. आणि इंडिकेटर फक्त मी रेंज समजण्यासाठी यूज करतो, जास्त यूज इंडिकेटरचा मी करत नाही. ड्रॉइंग काढलाय इंडिकेटर. मी फक्त बॉलिंजर बँड आणि हे मी फक्त रेंज बघण्यासाठी यूज करतो. एकदा तुम्हाला व्यवस्थित समजायला लागलं, गरज पडत नाही मार्केटमध्ये. तुमचं 5-10 वर्ष गेले तर तुम्हाला घ्यायची एवढी गरज पडत नाही, फक्त तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे मार्केट. आता बँक निफ्टी, आता बँक निफ्टीचं सांगायचं जर झालं तर बँक निफ्टीला एक स्ट्रॉंग सपोर्ट जर बघितला आपण, राईट. आता तुम्हाला वाटतं का हाय टेस्ट करायला मार्केट 57,506चा हाय मार्केट टेस्ट करायला. आता जर उद्या मार्केट जर गॅप अप ओपन झालं, डायरेक्ट मार्केटने 500 पॉईंटची मुवमेंट इथं दिली तर वनचा आहे. तर व्यवस्थित 500 पॉईंटची मुवमेंट दिली तर लगेच पॅनिक बाईंग करू नका. नाही केलं नाही पाहिजे. पॅनिक बाईंग केली नाही पाहिजे, कारण जर पॅनिक बाईंग जर केली तर मार्केट परत एकदा तिथे ट्रॅप करायला बसलेलं आहे. ध्यानात ठेवा, सायकोलॉजीकडे ध्यान द्या. तर तिथे ट्रॅप जर झाले तर मार्केट परत जेवढे तुम्ही कमवले तेवढे परत तिथे घालून बसतात. तसं नाही करायचं. व्यवस्थित वेट करा मार्केटमध्ये काय चालू आहे, राईट. आणि डाऊन साईडला जर ओपनिंग झाली तर 500 पॉईंटची, तर जवळ 55,300 आणि त्याच्यापेक्षा एकदम ठीकठाक सपोर्ट जर म्हणलं तर 55,700-800 एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला भेटते. लिक्विडिटी स्वीप एरिया आहे, त्या लिक्विडिटी स्वीप एरियावरती मार्केट येईल, राईट. मार्केट आल्यानंतर एक स्ट्रॉंग तुम्हाला बाईंग बघायला भेटत. जर ते पण 15 मिनिटाचा खेळ राहील हा सगळा, 15 ते 30 मिनिटाचा. जर इथून जर टॅप डाऊन साईडला टॅप झालं, टॅप होऊन परत एकदा एक अप साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. ती कशी भेटणार आहे तेही सांगतो. बघा, इथं 500 पॉईंटची डाऊन साईड आली, डाऊन साईड जर आली तर इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, एक एसएल हंटिंग आहे. कितीवरती? जवळजवळ 2 ते 3 एसएल हंटिंग येते. पहिलं मार्केट आता एफ आय टेस्ट करा, पहिला मूड बनवून लोक तयार करण, लोक तयार केल्यानंतर परत जे करायचं ते करण. तसं नाही. आता अप साईडला वन साईड काय होईल, जर उद्या जर गॅप अप मुवमेंट आली, कारण जितका पॉझिटिव्ह व्ह्यू शुक्रवारी मार्केटचा आहे, जर गॅप अप मुवमेंट आली तर माझा व्ह्यू जो आहे त्यानुसार इथून मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग रिटेस्ट यायला येऊ शकते. रिटेस्ट नंतर जर सपोर्ट बघितला तर जवळजवळ आपल्याला जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे एकदम ठीकठाक सपोर्ट, तो 56,376चा. त्यानंतर जर त्याच्यापेक्षा खाली आलं 55,975चा, आणि त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग खाली आलं तर 55,590 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला इथे बघायला भेटतो. गॅप अप लगेच ओपनिंग करू नका. आता जर तुम्ही बघितलं मोठ्या टाइम फ्रेम मध्ये अगदी तर काय दिसतंय बघा, एकदम व्यवस्थित व्ह्यू बघा. तुम्ही बघू शकता काय बोललो होतो, जितने मी बोललोय. जर आपण मागच्या साईडला जर आलो, व्यवस्थित बोल. मी तुम्हाला मागच्या आठवड्यातच म्हणलो होतो की मार्केटमध्ये जोपर्यंत एक व्यवस्थित सपोर्ट भेटत नाही मार्केटमध्ये तोपर्यंत, सॉरी, एक स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक करत नाही मार्केट इथलचा, राईट. अजून मागचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, मागचे जेवढे पण व्हिडिओ बनवले मागच्या सोमवारचा, राईट, तो जाऊन बघा एकदा. काय बोललो होतो की 54,686ला जोपर्यंत मार्केट ब्रेक करत नाही मी पुढचा विचारच करणार नाही, कसलाच विचार करणार नाही पुढचा. आणि त्यानंतर बघा एक स्ट्रॉंग मार्केटने इथलचा रेजिस्टन्स ब्रेक केलं, रेजिस्टन्स ब्रेक केलं, थोडीशी सेलिंग आली, इथे एक लिक्विडिटी स्वीप एरिया होता, राईट. हे लिक्विडिटी स्वीप एरियावरती मार्केट परत टॅप झालं वन साईड बाय. आता तुम्ही म्हणतात हा रेजिस्टन्स पकडायचा का? हो. हाय जर मार्केट टेस्ट करायला गेलं त्या हाय वरती एक एसएल हंटिंग स्ट्रॉंग आहे. एसएल हंटिंग झाल्यानंतर जो माझा व्ह्यू आहे त्यानुसार एक ठीकठाक सेलिंग यायला पाहिजे. सेलिंग नंतर जर डायरेक्ट गॅप अप झालं तर, जर सेलिंग नंतर मार्केट खाली आलं तर एक रिव्हर्सल एक स्ट्रॉंग ट्रेड भेटू शकतो. ओके. त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही. पॅनिक होऊन लगेच फास्ट निर्णय घ्यायचा नाही, कधी पॉपकॉर्न बनायचं नाही. ओके. वेट, बी मॅच्युअर ट्रेडर बनायचं कधी. तुम्हाला काय वाटतंय त्यापेक्षा सायकोलॉजी काय सांगते, मार्केट संग फाईट नाही करायची, ट्रेंडला फ्रेंड बनवायचं आणि त्यासोबत चालायचं. जर बनवलं तर 90% मध्ये वॉशआउट होऊन जातात. होय. तसं नाही करायचं, व्यवस्थित बसायचं, व्यवस्थित मार्केटला अनालिसिस करायचं. अनालिसिस केल्यावरती ट्रेड करायचा. मेन म्हणजे हा जो व्हिडिओ राहतो हा पूर्ण बघायचा.
फर्स्ट टू एंड एकही पॉईंट तुम्ही हा स्किप नाही करायचा, एकही पॉईंट. एक पॉईंट स्किप केला, खूप खूप महत्वाच्या गोष्टी मी यामध्ये सांगत असतो. ओके ओके. जर याचा ट्रेडचा जर आपण एक स्ट्रॉंग स्ट्रेंथ बघितली तर त्यामध्ये काय दिसतं ते बघा. सी साईडची पूर्णतः हे बनली होती मागच्या आठवड्यामध्ये, तेच बोलत होतो मी. जर बघितलं तर हे बघू शकता, व्यवस्थित डायव्हर्जन बनलं होतं, त्या डायव्हर्जनवरने मार्केट एकदम स्ट्रॉंग सी साईडला गेलं. अजून जर बघितलं याच्यापेक्षा छोट्या टाइम फ्रेम मध्ये, त्याचा ट्रेंड बघितला 4 अवरच्या टाइम फ्रेम मध्ये, काय दिसतोय अजून मोठा घेऊया, वन डे ची बघूया. वन डे मध्ये काय दिसतंय, बघा प्राइस ऍक्शन कशी घडली. मार्केट अप साईडला गेलं, अप साईडला गेल्यावरती इथे बघा स्ट्रॉंग एसएल एंडिंग होती, एसएल एंडिंग वरती टॅप झालंय, वा काय बाईंग आली आहे क्वालिटी. एक्सलंट स्ट्रॉंग अपसाईडला मुवमेंट, अपसाईडला गेल्यावरती इथे एक टॅप झालं, इथे एक लिक्विडिटी एरिया होता, त्या लिक्विडिटी एरियावरती मार्केट आलं. लिक्विडिटी एरियावरती आल्यानंतर एक स्ट्रॉंग बाई. आता जर याला स्ट्रॉंग सपोर्ट जर घ्यायचा असेल मार्केटला, जर उद्या जर गॅप अप झालं तर माझा व्ह्यू काय राहील, मार्केटला एक जर स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल तर तो स्ट्रॉंग सपोर्ट जो राहील तो राहील 55,420चा सपोर्ट राहील. जर मार्केटने जर हाय जर टेस्ट केला इथलचा, त्याचा हाय जर टेस्ट केला 57,483चा, ओके, जर हा हाय जर टेस्ट केला तर मार्केट मग एक स्ट्रॉंग रिट्रेसमेंट देऊ शकतं. आणि रिट्रेसमेंट दिल्यानंतर मार्केट एक स्ट्रॉंग डाऊन साईडला मुवमेंट देईल. डाऊन साईडला मुवमेंट दिल्यानंतर जवळजवळ एक ठीकठाक जर स्कॅल्पर ट्रेड जर म्हणलं तर तो राहील तुमचा 56,381चा एक स्कॅल्पिंग ट्रेड राहील, आणि तो खूप स्ट्रॉंग राहील. ओके, तो स्कॅल्पिंग ट्रेडला एकदम अप साईडला ठीकठाक मुवमेंट येऊ शकते पहिल्या 30 मिनिटामध्ये. ओके, त्यानंतर मार्केट एक स्ट्रॉंग डाऊन साईडला आहे ना, डाऊन साईडला आल्यानंतर परत एकदा हाय टेस्ट करत. आता कसं असतं माहिती आहे का, आता सपोर्ट आहे, आता सपोर्ट मध्ये मार्केट खेळतंय, आणि मार्केट जर इथं जर खाली आलंय बघ, किती दिवस लागले याला, समजा ही काच आहे, या काचीवरनं मार्केट परत खाली बॅकनेच झालं, परत म्हणजे काय केलं माहिती आहे आपण, तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो अजून. आता बघा मार्केटने काय केलंय, तर आपण बघितलं तर काय झालं. आता समजा हे पहिली आपल्या हातात हे बॉल आहे, मी इथनं बॉल फेकला, या काचीला लागला, काय झालं, काच झाली वीक. परत खालच्या साईडला आला, इथे आदळला, परत इथनं स्ट्रॉंग, आधी काच ऑलरेडी वीक झाली होती, त्या वीक काचला ब्रेक केला. राईट, आता काय करेल माहितीये, आता एक ब्रेक झाल्यानंतर परत एकदा डाऊन साईडला येईल. ओके, हा रेजिस्टन्स आहे बघा, या रेजिस्टन्सला टॅप होईल, टॅप झालेला काय होईल, एक डाऊन साईडला मुवमेंट येईल. ही काच टेच झाली आहे, पण ही ह्या ऑलरेडी ब्रेक झाली, त्यांना ठेवा, ही काच काय झाली, ब्रेक झाली, आणि या ब्रेक झालेल्या काचीवरती इतका भरोसा ठेवून चालत नाही. ओके, पण काय होतं, तिचे थोडी तर ताकद आहे ना या काचीमध्ये. ओके, ही जरी ब्रेक झाली असेल तर, आता हा बॉल अप साईडला गेलाय, आता इथनं काय होणार आहे, ही काच ह्या काचीवरती थोडंसं ते स्टेबल करायला बघा, पण तो ब्रेक केल्यानंतर इथे एकदम स्ट्रॉंग बाईंग मला दिसू राहिली. ओके, असं मार्केटचा व्ह्यू बघायचा असतो. जर पुढचं बघितलं आपण व्यवस्थित इन डिटेलमध्ये तर तेही सांगतो. आता दुसरा विषय राहिला निफ्टी का जात नाही म्हणा, इतकी गेली ना यार, पण ती फक्त गेली आहे बँक निफ्टीमुळे. काय बोललो होतो तुम्हाला निफ्टी मध्ये, जायचं पहिला व्हिडिओ पटापट बघायचा. काय बोललो होतो की 23,139ची लेवल मला तरी नाही वाटत ते मार्केट ब्रेक करण आणि पुट साईडला जाईल. ओके, पण खूप लोक मार्केटमध्ये खूप क्रॅश झाला, पळा पळा पळा, नाही रे दादा, तसं नाही चालत. मार्केट का मार्केटमधले जे FIDI बसले ते का भजे चालतात का. ओके, ते पहिले वाईप आउट करत असतात हे लोक, वाईप आउट केल्यानंतर त्यांच्या सायकोलॉजी संग खेळतात. सायकोलॉजी पहिली क्रॅश केली जाते, सायकोलॉजी क्रॅश केल्यानंतर ते मार्केटमध्ये एंट्री मारतात. ओके, तुम्ही बघितलं असेल बिगिनर ट्रेडर येतात, खूप खूप जोश असतो, मी हे करेन असं करेन असं करेन असं, नंतर काय होतं, जोश कमी 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 होत जातो. का होतो, ते सायकोलॉजी स्टार्टिंगची फ्रेश असते, आणि ती फ्रेश सायकोलॉजी खराब करून घेतात. ओके, पहिले जर तुम्ही व्यवस्थित लर्न केल्यानंतर जर एंट्री मारली तर तुमची सायकोलॉजी ऑल टाइम बेस्ट राहते. त्यामुळे व्यवस्थित शिकून घ्यायचं आधी, मग ह्या गोष्टी करायच्या. सायकोलॉजीला चॅलेंज नाही करायचं, सायकोलॉजीला FIDI खूप चॅलेंज करतात, त्यासाठी आपली सायकोलॉजी खूप स्ट्रॉंग पाहिजे.
ओके. जर बघितलं ही लेवल काय ब्रेक झाली नाही, कोणती ही लेवल काय ब्रेक झाली नाही, 23,139ची. राईट, मार्केट इथं टॅप करत होतं, टॅप करत होतं, टॅप करत होतं, त्याचं वन साइड बाईंग. मी हे तुम्हाला आधीच सांगितलंय, मार्केट इथं प्रेशर तयार करतंय, बेस तयार झालाय, डिस्ट्रीब्युशन येऊ शकतं, डिस्ट्रीब्युशन ह्या एंड पर्यंत येऊ शकतं, ह्या वीक मध्ये येऊ शकतं. हे मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, तेच झालं. आता निफ्टी फिफ्टी अप जाण्याचं नाही जाण्याचं कारण एकच, आयटी सेक्टर. यार आयटी सेक्टरने इतके हाल केलेत ना निफ्टी फिफ्टीचे, तुम्ही म्हणता काय चालू आहे बघा. काहीच नाही, अख्खं जगातलं मार्केट अप आहे, पण आयटी सेक्टर डाऊन आहे. धोक्याचे लक्षण आहे आयटी सेक्टरसाठी खूप जास्त. एआयने असा भयानक इम्पॅक्ट मारलाय ना आयटी सेक्टरवरती, की काही बोलताच येत नाही यार. तर त्यासाठी आयटी सेक्टर जर निफ्टी फिफ्टीला जर तारायचं काम जर कोणी केलंय आतापर्यंत, ते फक्त एचडीएफसी, आयसीसीआय, राईट, हे बँकिंग सेक्टर, हे पीएसयू ज्या बँक आहेत अजून, त्या पीएसयू बँकने केलंय. राईट, आता तुम्ही बघा याच्यात जर बघितलं आपण, ती ब्रेक झालेली आहे. इथं पहिल्यांदा ब्रेक झाली. ओके. ती ब्रेक झाल्यानंतर परत एकदा बाईंग आली. त्यानंतर आपण बघितलं परत एकदा इथनं काय आलं, एक ट्राय तर केलं, पण ती परत ब्रेक झालं, परत डाऊन साईडला आलं. म्हणजे आयटी सेक्टरमध्ये जीवच नाही राहिल्यासारखे झाले. जर आपण बघितलं काय करते, रेजिस्टन्स घेते, फक्त रेजिस्टन्स घेते, आणि काय करते, डीके खाते. नाही बघा, रेजिस्टन्स घेतं, परत डाऊन साईडला मुवमेंट बघा, स्ट्रॉंग रेजिस्टन्स घेतला, परत डाऊन साईडला. जोपर्यंत आयटी सेक्टर निफ्टी फिफ्टीला सपोर्ट नाही करत, आणि ज्या दिवशी आयटी सेक्टर सपोर्ट करत, ओके, तर त्या दिवशी एकदम स्ट्रॉंग मुवमेंट येणार म्हणजे येणार. निफ्टी फिफ्टीमध्ये अजूनही भयानक स्ट्रॉंग मुवमेंट आहे. पण आता सध्या काय चालू आहे, फक्त आणि फक्त आयटी सेक्टरचा डाऊनफॉल चालू आहे. त्यामुळे निफ्टी फिफ्टी अशी वन साइड मुवमेंट जशी बँक निफ्टीने दिली तशी नाही देत. दिली त्यांनी चांगली मुवमेंट, पण फक्त ते बँक निफ्टीमुळे. आणि त्याच्यामध्ये बघितलं तर आता कुठंतरी मला जर वाटतं आयटी सेक्टरमध्ये मला एक थोडीशी छोटीशी, ज्या प्रकारे इंडिया प्रयोग करते, राईट, एआय वरती काम करते, प्रोडक्ट बेस स्वतःचं एक फॉर्मेशन तयार करण्याचा प्रयत्न इंडिया करते. ओके, जोपर्यंत भारतामध्ये टेक्नॉलॉजीवर काम होत नाही, स्वतःचं प्रोडक्टिव्ह काम होत नाही, ओके, स्वतः प्रोडक्टिव्ह कंपन्या राहत नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये आयटी सेक्टर जे आहे ते असंच काम करणार आहे. आपण आपण कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या चालवतोय, ते आहे युएस. युएस आपलं काम देत आहे, आपण मजदुरावाने आपला देश काम करतोय. राईट, त्यामुळे हे पचके होतात एवढे. त्यासाठी काय करावं लागणार आहे, कुठंतरी आयटी सेक्टरला एक मुवमेंट जर हवी आयटी सेक्टरला जर एक मुवमेंट हवी असेल, तर त्याला एकच पर्याय की भारतामध्ये प्रयोग झाले पाहिजे आयटी वरती. ओके, त्याशिवाय मला नाही वाटत की आयटी सेक्टरमध्ये एक जीव येईल. आपले प्रोडक्ट बेस जेवढे पण फाउंडर आहे, टॅलेंटेड लोक आहेत, त्या टॅलेंटेड लोकांना एकत्र घेतलं पाहिजे ना, ते काम केलं पाहिजे आयटी सेक्टरवर. आता मला काय वाटतं निफ्टी फिफ्टी मध्ये, आपण बघितलं आता निफ्टी फिफ्टी मध्ये जर बाईंग आली उद्या, स्ट्रॉंग गॅप अप झालं, तर परत ट्रॅप होऊ नका. राईट, असं मला वाटतंय. ट्रॅप होऊ नका. इंडिकेटर काढतो एक मिनिट. हे फक्त मी रेंज बघायसाठी यूज करत असतो. आता काय सांगताय, जर याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघितला अगदी टॉप साईडचा, तर तो 25,138चा, इतक्या तर नाही जाणार. पण जर ठीकठाक रेजिस्टन्स बघितला, 24,127चा पहिला रेजिस्टन्स आहे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये. आणि तो रेजिस्टन्सला मार्केट जोपर्यंत ब्रेक करत नाही, कारण अजून काही ट्रेंड मार्केटने स्विच केलेला नाही, ध्यानात ठेवा, व्यवस्थित ट्रेंड स्विच केलेला नाही. जो आणि उद्या जर गॅप अप आलं 100, 200, 150, 200 पॉईंटचं, तर परत एकदा एक निफ्टी फिफ्टी मध्ये ठीकठाक डाऊनफॉल पहिल्या 30 मिनिटाच्या खेळात दिसेल. त्यानंतर परत रिट्रेस घेऊन ठीकठाक, मला तर असं वाटतं एक मोमेंट येईल मार्केटमध्ये. शुक्रवारी ज्या प्रकारे मार्केट येते, गॅप अप होण्याचे चान्सेस ठीक बऱ्यापैकी आहे मार्केट. जर वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं स्ट्रॉंग रेजिस्टन्स, तो हाच आहे. राईट, ठीकठाक रेजिस्टन्स जर बघितलं, ही लेवल ब्रेक करणं निफ्टी फिफ्टीला खूप गरजेचं आहे. आणि जर आता गॅप अपचं झालंय, गॅप अपला बघितलं 23,622चा रेजिस्टन्स आहे. आणि जर गॅप डाऊन जर झालं, तर बघा 23,102चा एक स्टम ठीकठाक सपोर्ट आहे. अजून हा बॉक्स जो आहे, इथनं एकदम रिट्रेस, इथं मार्केट काय केलं, मार्केटने काय केलं, कन्सोलिडेट केलं. कन्सोलिडेट केल्यानंतर काय आलंय, एक स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन आलंय. त्या डिस्ट्रीब्युशन आल्यानंतर मार्केट काही थांबलंच नाही. जवळजवळ निफ्टी फिफ्टी मध्ये 400-500 पॉईंटची मुवमेंट आली, वन साइड मुवमेंट आली.
ठीक आहे. आज आला निफ्टी फिफ्टीचा विषय. जर सेन्सेक्स बघितलं, सेन्सेक्स मध्ये एकदम स्ट्रॉंग. आता तुम्ही म्हणता सेन्सेक्स मध्ये ठीकठाक मुवमेंट येतात. सेन्सेक्स मध्ये एवढ्या कंपन्या नाहीये जितक्या निफ्टी फिफ्टी मध्ये. सेन्सेक्स मध्ये एवढा आयटीचा इम्पॅक्ट नाही. सेन्सेक्स मध्ये रिलायन्सचा इम्पॅक्ट आहे, एचडीएफसीचा इम्पॅक्ट आहे, आयसीसीआयचा खूप जास्त इम्पॅक्ट आहे. होय, आणि जास्त आयसीसीआय आणि एचडीएफसी जर चालल्या तर सेन्सेक्स वन साइड मुवमेंट देतो. ओके, जर सेन्सेक्स मध्ये बघितलं, काय बोललो तुम्ही व्यवस्थित एक अवरची टाइम फ्रेम लावली. हे बघा, इथं टॅप केलं होतं मी. काय सांगितलं होतं? मार्केट इथं येणार, इथं येऊन कन्सोलिडेट करणार असं मला वाटतंय. कन्सोलिडेट केल्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट. राईट, आता बघा याला ब्रेक केलं. हा रेजिस्टन्स खूप दिवसाचा टेस्ट होत होता. ही रेजिस्टन्स ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर इथं एक ठीकठाक लिक्विडिटी स्वीप एरिया आहे. हे बघा, ही कॅन्डलचा अपसाईड राहिली. होय. त्या लिक्विडिटी स्वीप वरती मार्केट परत रिटेस्ट झालं आणि रिटेस्ट नंतर वन साइड बाईंग आली. आता जर सोमवारी म्हणजे उद्या मार्केटमध्ये जर याच्यात जर गॅप ऑफ मुवमेंट आली तर ध्यानात ठेवा, सेन्सेक्सचा मला जो रेजिस्टन्स होतो 76,219 एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्यानंतर जर बघितलं तर 75,809चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स. हा झोन आहे. या झोन मधून मार्केट परत एकदा रिट्रेसमेंट देईल. रिट्रेसमेंट असं मला वाटतं, रिट्रेसमेंट दिल्यानंतर जर स्ट्रॉंग सपोर्ट बघितला 74,875 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. राईट, तिथनं मार्केट स्ट्रॉंग म्हणजे म्हणता येईल की ठीकठाक सपोर्ट आहे. तिथनं मार्केटने उचललेलं पाहिजे, कारण प्राइस ऍक्शन व्यवस्थित चालू आहे. राईट, पहिले जे दोन लेग आहे प्राइस ऍक्शनचे ते व्यवस्थित बिहेव करत असतात. याने ठीकठाक परत एकदा मुवमेंट येऊ शकते. ओके, आता बघितलं बँक निफ्टी समजलंय तुम्हाला, इंडिया विक्स समजलंय. मिडकॅप मध्ये तेच आलंय. मिडकॅप जर बघितलं, काय तेच चालू आहे. मिडकॅप मध्ये कुठेतरी आता छोटीशी स्ट्रेंथ आली आहे, पण म्हणा इतकी नाहीये. मेन निफ्टी फिफ्टी आयटी सेक्टरचा ठीकठाक इम्पॅक्ट आहे मिडकॅप मध्ये पण. त्यानंतर तुम्ही बघू शकता, जे सपोर्ट दिले त्या सपोर्टवरती मार्केट टॅप झालं. ओके, तिथून परत अपसाईडला गेला. आता जर रेजिस्टन्स बघितला मिडकॅप मध्ये 14,311ची जर गॅप ऑफ तिथं एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. जर 100-200 पॉईंट जर गॅप ऑफ मुवमेंट आली तर एक ठीकठाक रेजिस्टन्स बघायला भेटू शकतो. ओके, आता एफ आय डी आयचा डाटा काय बोलतोय ते बघूया. आता जर आपण बघितलं कॅशमध्ये, कॅशमध्ये काय करत आहे एफ आय अँड डी आय. कॅशमध्ये 12 जूनला म्हणजे शुक्रवारी एफ आयनी जवळजवळ मला सांगतोय 1,882 करोडची सेलिंग केली आहे. आणि डीआयने काय केलंय? 5,341 बाईंग केली. ओके, आणि जर हे फ्युचर ऑप्शन मध्ये बघितलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. तर बघितलं हवं, तर फ्युचर आणि ऑप्शन मध्ये जर बघितलं आपण तर इथं काय दिसतंय आपला, थोडासा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे होतंय मला असं. शुक्रवारी काय केलंय बघा, जवळजवळ ऑप्शन जे आहे ते एफ आयने 12,982 रुपयाचे बाय केले. काय बोललो तुमच्या सायकोलॉजी संग टेस्ट आहे फ्युचर मध्ये एफ आय सी साईडला दिसते. तुम्हाला बोललो होतो मी, व्यवस्थित सांगितलं होतं, समजून समजून सांगितलं होतं काय होऊ शकते. तुमची सायकोलॉजी टेस्ट होते हे पण बोललो होतो. ओके, आणि फ्युचरमध्ये एफ आय अजूनही बुलिश आहे. पण आता काय होईल, लोक तसे होतील, लोकांचा व्ह्यू बुलिश होईल, मार्केट ठीकठाक त्यांची परत कन्सोलिडेट करून मारत, त्यानंतर परत साईडला ठीकठाक मुवमेंट येऊ शकते. मंथली जर बघितलं तर फ्युचरमध्ये एफ आयनी 26 जूनचं जे आहे ते ते एका महिन्याचे आहे. त्यामध्ये काय केलंय, जवळजवळ फ्युचरचे 6,286 रुपयाची सेलिंग केली. ऑप्शन 17,258 रुपयाची बाईंग केली. असा व्ह्यू ह्या एफ आयचा जर आपण बघितलं तर इथे लगेच दिसेल तुम्हाला. जूनचा जो मंथ आहे त्यामध्ये काय दिसतंय, 6,000ची नेट परचेस म्हणजे जवळजवळ पहिलं 32,000 करोडचं एफ आयनी बाईंग केली आणि 38,000 करोडची सेलिंग केली. ओके, तेच जर ऑप्शन मध्ये बघितलं तर जवळजवळ 14,63,00,000ची जवळजवळ बाईंग केली आणि 14,622,00,000 करोडची सेलिंग
सेलिंग केली, म्हणजे जवळजवळ 17,000 करोडची एफ आयने काय केली, बाईंग केली. ओके, म्हणजे एका नेक्स्ट मंथच्या व्ह्यूनी जर बघितलं तर म्हणजे एफ आय कुठेतरी फ्युचरमध्ये कन्सोलिडेट करते. पहिल्या मार्केटला कन्सोलिडेट करा, 90% लोक जे वाईप आउट करून टाका आणि त्यानंतर स्वतःची पोझिशन बनवा. ओके, तुम्हाला फंडामेंटल व्ह्यू समजलाय. आता बघूयात आय टी सेक्टर बघितलंय, फायनान्स सेक्टर. काय बोललो तुम्हाला फायनान्स मध्ये, अहो जायचं व्हिडिओ व्यवस्थित बघायचं, तेच झालंय. काय झालं फायनान्स मध्ये, व्यवस्थित परत एकदा लिक्विडिटी स्वीप एरियावरती बाई, ठीक, व्यवस्थित प्राइस ऍक्शन चालू आहे. त्यामुळे मार्केटमध्ये व्यवस्थित तुम्ही बघा, व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ बघितल्यावरती तुमचा खूप सारा व्ह्यू क्लिअर होतो. पूर्ण एका मंथचा व्ह्यू क्लिअर, सॉरी एका वीकचा पूर्ण व्ह्यू क्लिअर होतो. डेली तर मी टाकतोच आहे. ओके, थोडेफार शॉर्ट पण टाकत आहे. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.